तर शीतल तेजवानीला अटक केल्यानंतर तिला पोलीस आयुक्तालयामध्ये आणलं, मात्र तिथं गाडीतून उतरण्यास विरोध केला। पोलीस जेव्हा तिला आम्ही तुम्हाला शॉर्टकटनं नेऊ असं म्हणाले तेव्हाच ती गाडीमधून खाली उतरली। मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये तेजवानीवर आरोप सिद्ध झाल्यानंतरही तेजवानीच्या वागण्यात कुठेही नरमाई दिसत नाहीये। शीतल तेजवानी हिला अटक केल्यानंतरही तिच्यात मगरुरी ही कायम आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, काय काय नेमका आज दिवसभरामध्ये घडलेलं आहे? शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आलेली आहे, मात्र तिची मगरुरी सुद्धा कायम आहे। तर दुसरीकडे अंजली दमनिया यांनी थेट अजित पवार यांच्यावरच कारवाई करावी अशी मागणी केली आहे। जगदीश, अंजली दमनिया असतील किंवा इतर सामाजिक कार्यकर्ते असतील, या सगळ्यांकडून जे आहे ते सातत्याने पार्थ पवार असेल किंवा अजित पवार असेल या सगळ्यांच्या नावाचा उल्लेख केला जातोय। परंतु जो गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत, 2 FIR या सगळ्या प्रकरणामध्ये जे दाखल आहे त्या FIR मध्ये कुठेही पार्थ पवार यांच्या नावाचा समावेश नाही आहे। त्यामुळे पार्थ पवार यांच्याकडे कुठलीही चौकशी करण्याचा पुणे पोलिसांनी तर कुठलाही प्रयत्न केलेला पाहायला मिळत नाही। परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जमीन खरेदी करणाऱ्यांपेक्षा जमीन ज्यांनी विक्री केलेली आहे यांच्यावरती कारवाईचा बडगा जो आहे तो पुणे पोलिसांनी उगारलेला आहे। आणि याचं कारण देखील पुणे पोलीस आयुक्तांनी काही वेळापूर्वी सांगितलेलं आहे की डॉक्युमेंट आम्ही सगळे व्हेरीफाय करतोय, कागदपत्रांची पडताळणी करतोय आणि कागदपत्रांच्या पडताळणीतून आम्ही कन्क्लुजनपर्यंत पोहोचलेलो आहे की जे 275 वतनदार होते त्या वतनदारांना आर्थिक लोभ दाखवून या शीतल तेजवानी यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी त्यांच्या नावावरती करून घेतली आणि त्यानंतर काही काळ त्यांनी ही जमीन त्या वतनदारांना परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले होते, परंतु तसं होत नाही हे समजल्यानंतर शीतल तेजवानी यांनी फ्रॉड करत म्हणजे अर्थातच 11,000 रुपयांचं चलन जे आहे ते स्वतः परस्पर काढून या जमिनीचा व्यवहार जो आहे तो आमिडिया कंपनीसोबत केलेला आहे। परंतु आमिडिया कंपनीच्या या दोन्ही संचालकांना माहीत नव्हतं का की ही जमीन वतनदारांची आहे किंवा या जमिनीवरती ताबा आता महाराष्ट्र शासनाचा आहे। हे कदाचित पुणे पोलिसांना वाटतं की त्यांना माहीत नसावं आणि म्हणून त्यांनी हा व्यवहार केलेला असावा। परंतु हे सगळ्यांना ज्ञात आहे की या जमिनीवरती मागील कित्येक वर्षांपासून शासनाचा दावा आहे। शासनाच्या माध्यमातून या जागेवरती एक संस्था चालते, एक केंद्र देखील चालतं आणि असं असताना देखील ही जागा जी आहे ती आमिडिया कंपनीने खरेदी केलेली आहे। ती आमिडिया कंपनीमध्ये पार्थ पवार 99% संचालक आहेत, शेअर्स भागीदार आहेत, तर 1% दिग्विजय पाटील आहेत। परंतु दस्त नोंदणी ज्यावेळी झाली त्यावरती दिग्विजय पाटलांचं नाव होतं, त्यामुळे FIR मध्ये दिग्विजय पाटलांचं नाव घेण्यात आलं। परंतु शीतल तेजवानी यांनी हा सगळा व्यवहार केलेला आहे, त्यामुळे FIR मध्ये त्या देखील होत्या। तर त्यांची 2 ते 3 वेळा चौकशी झाली आणि त्यानंतर चौकशी अंती आज त्यांना अखेर अटक करण्यात आली सायंकाळच्या सुमारास। त्यांची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर मात्र रोहन तिची मगरुरी कायम आहे असं सुद्धा समोर दिसतंय। माध्यमांसमोर, कारण का माध्यमांचा मोठा गराडा जो आहे तो पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये होता, कारण का अटकेची बातमी समजल्यानंतर अनेक माध्यम प्रतिनिधी या ठिकाणी आलेले होते आणि माध्यमांपासून कदाचित त्यांना दुसरीकडून घेऊन जाण्याचा विचार पुणे पोलीस करत होते। त्यामुळे काही लांब त्यांना त्यांची गाडी जी आहे त्या आयुक्तालयातून घेऊन जाण्यात आली। त्यावेळेस पुणे पोलिसांनी सांगितले की इथे उतरून आपण जाऊयात, त्यावेळी त्यांनी गाडीतून उतरण्यास नकार दिला। मला जिथे न्यायचं आहे तिथपर्यंत गाडी घेऊन जावा अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। परंतु पोलिसांनी त्यांना शॉर्टकटमधून नेऊ असं सांगितल्यानंतर ज्या ठिकाणाहून माध्यमांचे कॅमेरे बॅरिकेडिंग केलेले होते त्या ठिकाणाहून त्यांना आणण्यात आलं आणि त्यानंतर आता त्यांची पोलीस कोठडीमध्ये जी आहे ती रवानगी केलेली पाहायला मिळते। उद्या सकाळी दुपारी 12 ते 1च्या दरम्यान त्यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं आणि त्यामध्ये नेमकं रिमांड रिपोर्टमध्ये पुणे पोलीस काय सांगतायत आणि आणखी कोणाकोणाची चौकशी शीतल तेजवानींच्या माध्यमातून पुणे पोलिसांना करायची आणि किती दिवसांची पोलीस कोठडी शीतल तेजवानीची त्यांना हवी, हे सगळं सविस्तर माहिती जी आहे ती उद्या कोर्टासमोर पुणे पोलीस देतील अशा अपेक्षा आहेत। जगदीश, धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।